हॅलो, नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. जे जुने ताई आणि दादा असतील तर त्यांना माहिती असेल तर मी जॉबसोबतच स्वामी सेवा देखील करतो. म्हणजेच एकीकडे मी सेवा देखील करतो आणि जॉब देखील करतो. म्हणजे दोन्ही देखील नीट प्रकारे सांभाळतो. तर तुम्हाला माहिती असेल तर माझी सरकारी जॉब आहे आणि जॉबसोबतच जी स्वामी सेवा आहे तर ती दररोज मी डेली करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो. जेणेकरून तुम्ही देखील तशा प्रकारे स्वामींची सेवा करू शकता. तर तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले असतील तर सुरुवातीला जेव्हा म्हणजेच मी ते नवीन राहण्यासाठी आलो होतो तर तेव्हा फक्त जे फोटो आहेत देवतांचे तर तेच मी ते सोबत आणले होते. एकही मूर्ती म्हणजेच मी सोबत आणलेली नव्हती. त्यानंतर हळूहळू म्हणजे जसे जसे दिवस म्हणजे समोर गेले तर तसे तसे मी ज्या देवांच्या मूर्त्या आहेत तर त्या घेतल्या आणि त्यांची छान प्रकारे मी म्हणजे दररोजच्या दररोज सेवा देखील करतो. कारण मला देवपूजा करायला खूप आवडतं आणि एकदा आपण जेव्हा सकाळी देवपूजा करतो तर त्यानंतर आपला जो दिवस आहे तर तो अजून खूप छान जातो. त्यामुळे तुम्ही देखील आवर्जून सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा देवपूजा करा आणि त्यानंतर तुमची जी दिवसभराची कामं असतात तर ती आपण करू शकतो. तर मी तरी सकाळी म्हणजे 6 वाजता उठतो जेणेकरून जी माझी सेवा आहे स्वामींची सेवा आहे म्हणजेच जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तर स्वामींच्या सेवेमध्ये आपल्याला 3 अध्याय डेलीचे वाचायचे असतात. त्याचबरोबर आपल्याला डेलीच्या 11 माळी देखील करायच्या असतात. पण म्हणजेच आपल्याला जसं शक्य होईल तर तसं आपण करण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजेच मला स्वामींची जी एक माळ आहे तर तीच मी दररोजची घेत असतो. एक सकाळी आणि एक संध्याकाळी आणि त्याचबरोबर जे स्वामींचे दररोजचे 3 अध्याय आपल्याला वाचायचे असतात तर ते देखील मी दररोज नित्यनेमाने 3 अध्याय दररोजचे वाचत असतो. आणि जेव्हा आपल्याला पारायण करायचं असतं तर तेव्हा आपण म्हणजे जे 21 अध्याय पूर्ण आहेत तर हे आपल्याला पूर्ण वाचायचे असतात. तर आज होती संकष्टी चतुर्थी तर व्हिडिओज तुम्हाला खूप लेट आले कारण मधामध्ये खूप गॅप पडलेला आहे व्हिडिओच्या तुम्ही बघू शकता. कारण जेव्हापासून आपली चैत्र नवरात्री समाप्त झाली होती तर तेव्हापासून मी व्हिडिओ म्हणजे तयार केले नव्हते. आता हळूहळू तुम्हाला समोरचे व्हिडिओ पाहायला मिळतील. काही कारणांमुळे मला व्हिडिओज एडिट करता आले नाही त्यामुळे मला ते यूट्यूबवरती अपलोड करता नाही आले. पण जे शॉर्ट्स आहेत तर तुम्ही आपल्या इंस्टाच्या पेजला बघितले असतील तर जे काही पूजेचे व्हिडिओ आहेत किंवा पूजेचे जे काही फोटो आहेत तर ते मी तिथे अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिथून ते चेकआउट करू शकता किंवा आपण यूट्यूबवर देखील जे एक ऑप्शन असते पोस्टचं तर त्याच्यावर देखील तुम्ही माझे जे फोटो आहेत पूजेचे तर ते तुम्ही तिथून देखील बघू शकता आणि त्याप्रकारे आपण सेवा करू शकतो. म्हणजेच माझा एक असा हेतू असतो की जशी मी सेवा करतो तर तशी तुम्ही देखील करावी जेणेकरून तुमची देखील पूजा दिसायला खूप छान दिसेल. देवपूजा म्हटलं तर दररोजच्या दररोज आपल्याला क्लिनिंग करावीच लागते. म्हणजे जे देवांची अंघोळ आहे तर ती देखील आपल्याला दररोजच्या दररोज करायची असते. म्हणजे जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही रोज अभिषेक करू शकता किंवा म्हणजेच गुरुवारी आपण जे मंत्र असतात तर त्या मंत्रांनी आपण गुरुवारी अभिषेक करू शकतो. पण एरवी आपल्याला महाराजांना दररोजच्या दररोज अंघोळ घालायची असते. तर तुम्ही बघत असाल तर जी महाराजांची मूर्ती आहे माझ्या देवघरामध्ये तर ही गुरुपौर्णिमेच्या वेळेस म्हणजेच मागच्या वर्षी मी घेतली होती आणि हीच जी मूर्ती आहे तर ही म्हणजेच खूप दिवस झाले मी शोधत होतो पण मला जशी मूर्ती हवी होती तर तशी मला मिळाली नाही. त्यामुळे मी बरेच दिवस मूर्ती घेण्याचं टाळलं. पण जो महाराजांचा फोटो आहे तर तो मी देखील म्हणजेच हा जो तुम्ही फोटो आता बघत असत माझ्या देवघरामध्ये तर हा फोटो मी नंतर घेतलेला आहे. म्हणजेच जेव्हा धनत्रयोदशी होती दिवाळीच्या वेळेस तर त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की मी हा फोटो ऑनलाईनच बनवलेला आहे. कारण जे काही पूजेचे साहित्य तुम्ही बघत असाल माझ्या सेवेमध्ये तर हे सर्व जे साहित्य आहे तर ते मी सर्व ऑनलाईन खरेदी करतो. कारण इथे म्हणजेच जिथे मी राहतो तर तिथे मला हे पूजेचं साहित्य मिळत नाही किंवा तिथे मला अवेलेबल होत नाही. त्यामुळे जे काही पूजेचं साहित्य असतं तर ते सर्व मी ऑनलाईनच खरेदी करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो जेणेकरून तुम्हाला देखील अशा प्रकारे स्वामींची जी सेवा आहे तर ती करता येईल आणि तुम्हाला देखील घरबसल्या जे पूजेचं साहित्य आहे तर हे तुम्हाला म्हणजेच ऑर्डर करता येईल. जी स्वामींची मूर्ती तुम्ही माझ्या आता देवघरामध्ये बघत असाल तर या मूर्तीच्या बाबत देखील मी ऑलरेडी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर लवकरच आपली आता गुरुपौर्णिमा देखील येणार आहे. जर तुम्हाला स्वामींची मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही नक्की आवर्जून अशी मूर्ती घ्या. नाही तर तुमच्या जवळपास जिथे स्वामी केंद्र असेल तर तिथे देखील तुम्हाला जी स्वामींची मूर्ती आहे तर ती तुम्हाला अवेलेबल होऊन जाते आणि ती देखील म्हणजे आपण भरीव मूर्ती घ्यायची आहे. तर जी ही मूर्ती मी घेतली होती तर त्या मूर्तीसोबत थोडासा म्हणजे प्रॉब्लेम झाला होता कारण ती आतमधून पोकळ आली होती. त्यानंतर मी म्हणजेच विचारपूस करून ती मूर्ती जी आहे तर ती भरीव करून घेतली आणि त्यानंतर मी त्या मूर्तीची सेवा करायला सुरुवात केली. कारण असं म्हणलं जातं की आपल्या देवघरामध्ये एकही पोकळ मूर्ती आपल्याला ठेवायची नसते किंवा त्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची नसते. त्यामुळे जर तुमच्या देवघरामध्ये पोकळ जर मूर्त्या असतील तर तुम्ही त्या भरीव करून घ्या. तर तुम्ही त्या चेंज देखील करू शकता. तर आज होती चतुर्थी जसं की तुम्हाला मी सांगितलं आणि चतुर्थीची सेवा असते तर ती देखील मी खूप छान प्रकारे करतो. कारण जेव्हा मी कोणतीही सेवा करतो तर तेव्हा माझं मन देखील खूप प्रसन्न होतं आणि एक नवीन एनर्जी येते. जेव्हा आपण नवीन कोणतीही सेवा करतो तर तेव्हा एक नवीन उत्सुकता असते पूजा करण्याची आणि पूजा झाल्यानंतर आपल्या मनाला एक शांतता भेटते. तर मला देखील तसंच होतं. म्हणजेच जेव्हाही मी कोणती पूजा करतो किंवा मला पूजा करायची असते तर मी अगोदरच पूर्ण प्लॅनिंग करून घेतो की कशाप्रकारे मला पूजा करायची किंवा कुठे मला पूजा मांडायची आहे. कारण तुम्ही बघत असाल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी जी पूजा आहे तर ती वेगवेगळ्या ठिकाणी असते. म्हणजेच जेव्हा मी सत्यनारायण केला होता तर सत्यनारायण
सत्यनारायणाची पूजा मी हॉलमध्ये करतो, कारण इथे म्हणजेच बरीचशी स्पेस नाही आहे पूजा करण्यासाठी. त्यामुळे जी सत्यनारायणाची पूजा किंवा ज्या मोठ्या पूजा असतात, म्हणजेच आपण जेव्हा गुरुवारची पूजा करतो किंवा जेव्हा मी मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजा केल्या होत्या, तर त्या देखील मी हॉलमध्ये केलेल्या आहेत. जर तुम्ही देखील ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की आवर्जून बघा आणि तुम्हाला मी केलेल्या त्या सेवा कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला देखील एक आयडिया येते की तुम्हाला माझे व्हिडिओ कशाप्रकारे आवडतात. आणि यानंतर तुम्ही बघू शकता, तर जी गणपती बाप्पांची सेवा होती तर ती आता माझी इकडे चालू होती. सुरुवातीला जी काही सेवा करायची असते तर तेव्हा मी सर्व ज्या देवांच्या मूर्त्या आहेत किंवा जी देवांची भांडी आहेत तर ही सर्व भांडी मी क्लीन करून घेत असतो, जेणेकरून आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते. आणि जी माझी म्हणजेच गुरुवारची पूजा असते किंवा जेव्हा आपण गणपती बाप्पांचे चतुर्थ्या करतो तर तेव्हा मी खास करून चतुर्थीसाठी हा जो तांब्या तुम्ही बघत असाल तर हा मी तांब्या घेतलेला आहे. म्हणजेच त्याच्यावरती अष्टगणपती कोरलेले आहेत. तुम्हाला हा तांब्या कोणत्याही म्हणजेच भांड्यांच्या दुकानामध्ये मिळून जाईल. तर हा तांब्या देखील दिसायला खूप छान दिसतो. आपण जेव्हा अशा प्रकारच्या पूजेच्या ज्या वस्तू असतात तर त्या आपल्या पूजेमध्ये यूज करतो, तर तेव्हा जी आपली पूजा आहे तर ती अजून दिसायला खूप छान दिसते. तुम्ही देखील अशा प्रकारच्या वस्तूंचा तुमच्या पूजेमध्ये नक्की यूज करत जा. आणि अजून बऱ्याचशा ज्या काही वस्तू लागतात आपल्या पूजेसाठी तर त्या देखील मी ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा, ते तुम्हाला नक्कीच युजफुल ठरतील. कारण आता लवकरच आपले जे सण आहेत त्यांना सुरुवात होणार आहे आणि सणांमध्ये आपण नवीन नवीन गोष्टी खरेदी करत असतो. जेव्हा आपल्याला त्या गोष्टींबद्दल माहिती असते अगोदरपासून तर तेव्हा आपण म्हणजे छान प्रकारे त्या वस्तू अजून चांगल्या प्रकारे खरेदी करू शकतो. त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट खरेदी करण्या अगोदर त्या गोष्टींबद्दल पूर्ण माहिती घेत जा, जेणेकरून तुम्ही जेव्हा ती खरेदी करण्यासाठी जासाल तर तेव्हा तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. आजची जी सेवा होती तर ती माझी आता अशा प्रकारे चालू होती. म्हणजे जी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर मी अभिषेक करून घेतो, कारण जेव्हाही मी संकष्टी चतुर्थीची पूजा करतो तर गणपती बाप्पांना अथर्व शीर्ष जे काही मंत्र स्तोत्र आहेत त्यांचे नित्यसेवेमधले तर त्या सेवेमधल्या पुस्तकातून सर्व वाचून जे गणपती बाप्पांचा अभिषेक आहे तर तो मी करून घेतो आणि त्यानंतर मी पूजेला सुरुवात करतो. आणि आमच्या इथे देखील अगोदरपासूनच जो मंगल कलश आहे तर तो पूजेमध्ये ठेवतात चतुर्थीच्या, तर तो देखील मी इथे ठेवलेला आहे. त्याचबरोबर इथे मी साईडलाच म्हणजेच त्यांना नैवेद्य म्हणून ड्रायफ्रूट्स देखील ठेवलेले आहेत. आणि यानंतर सर्व पूजा झाल्यानंतर मी जी आरती आहे तर ती देखील करून घेतलेली आहे.